सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर सूरज चौधरी आणि सूरज पारदी आणि शंकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल पेश केलाय, अगदी अवंतर फेकलाय, श्री गणेशा झालाय खराब, या धाव संख्येला अगदी आकार दिलाय, एक धाव आले, श्री गणेशा केला जातोय, अकाउंट सुद्धा ओपन केलं जातंय एका धावेनं. इथून गोलंदाज पाहायला मिळेल, अगदी चांगली गोलंदाजी मात्र इथे करावी लागेल. हो, कटर बॉल केलाय, अगदी पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीची चुकी झाली आणि इथून मात्र बॉल सरळ चाललाय, लॉंग स्टॉप रिझन मध्ये मात्र इथे कव्हर केला जातोय, एक धाव. अगदी चांगली सुरेखरित्या पद्धतीने धाव मात्र घेतली जाते, चित्त्याच्या वेगानं या दोन धावा मात्र इथे ऍड केल्या जातील धाव फलकावर. धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 3 धावा, पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दी सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. इथून मात्र धाव संख्येचा मात्र अगदी चांगला समाचार घेणं खूप गरजेचं आहे. फुल टॉस, लॉंग ऑफला मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे आणि ते क्षेत्ररक्षकाच्या अनोख्याच्या बाहेर बॉल चाललाय, एक टप्पी सीमा पार, चौकार डीजे. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. चला सामन्याला आपण सुरुवात करा, लगेच सुरुवात करायची, वेळ न घेता. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल, हवेमध्ये बॉल आहे, उंची जास्त लांबी कमी, जजमेंट चुकीचं, झेल टिपायचं होता. हरिग्राम संघाच्या फलंदाजाला मात्र इथून जीवदान मिळलं जात आहे. इथे 5 धावा, 3 यस, 3 धावा धाव फलकावर. 3 धावेच्या मदतीनं धाव फलकाचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर 10 धावा धाव फलकावर आहेत. हरिग्राम टीम प्रथमतः फलंदाजी करण्याचा अगदी निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाला मात्र प्रत्युत्तर देण्याचं काम करतंय. गोलंदाजावर थोडंफार प्रेशर आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी गोलंदाजाची शैली आपण जर पाहिली तर आक्रमकतेची, अगदी फुलटॉस, थोडासा कटअप केलाय, बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक अजूनही पुढे सरकला जातं. 11 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय हरिग्राम बी टीम आणि त्याच्या प्रतिस्पर्धक मात्र इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. इथून धावा मात्र रोखल्या जातील की बनल्या जातील. लॉंग ऑफला अगदी मोठी गॅप आहे आणि त्या गॅप मधून बॉल चाललाय, दन 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 करीत, चौकार. मधून आलाय चौकार. अगदी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धामध्ये थोडस धाव संख्येला मात्र इथे लगाम लावलं होतं. आता इथून मात्र सेकंड राऊंडला मात्र अगदी चांगली फलंदाजी करतोय सूरज. ते गोलंदाजाने केलेली गोलंदाजी स्वतःला अडवायचं होतं, अगदी चांगली मेहनत करतोय क्षेत्ररक्षण, इफर्ट चांगला राहिला इथे. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या 15 धावा. चला स्पीड अप करा प्लीज. पंधरा धावा, पहिलं षटक संपलंय. तर गोलंदाज परवीन गोलंदाज आहे.
अशोक या गोलंदाजानं 15 धावा खर्च केला आणि इथून मात्र दुसरा गोलंदाज परवीनला तैनात केलाय खेळपट्टीच्या लाईनवर. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. समोर बॉल ठेवलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा दिशाहीन झालाय. अचूक टप्प्याची मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आला, इट इज वाईड बॉल. आणि इथून मात्र धावा संख्येला मात्र वाटचाल मिळली जाईल. धावांचा आपण जर विचार केला तर 16 धावा, बिनबाद 16, दुसरे षटक. पहिला बॉल फेकलाय. अगदी चांगल्या गतीनं गोलंदाजी करतोय परवीन हा गोलंदाज आहे. खेरवाडे टीमचा समोर ठेवलाय. अजून खराब चेंडू. पंचांचा अगदी लगातारचा इशारा आलाय. अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल या खेळपट्टीच्या लाईनवर. अगदी मेगा स्क्रीन अगदी अनुकूल बनवलेले आहे ऑर्गनायझर कमिटीनं आणि त्याच खेळपट्टीचा आज ते पुरेसा फायदा घेत आहे फलंदाजी करणारी टीम. अगदी गोलंदाजाला साथ देणं खूप गरजेचं आहे. धावा रोखल्या जातील की बनल्या जातील. लगातारचा दुसरा बॉल खराब फेकला आणि त्यानंतर मात्र खेळाची नामी संधी उपलब्ध करून दिली गोलंदाजानं आणि इथे फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल. फलंदाज आहे त्याला इथे फलंदाजी जरूर करावी लागेल. सलामीला आलेला फलंदाज मात्र इथे बाद झाला आणि 1 डाऊनला गेलेला फलंदाज स्ट्राइक वर आपण पाहतोय मंगेशला. अगदी जोरदार अपील. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, शैली चांगली, आक्रमकतेचा वापर करतोय. इथून मात्र त्याच पटक्यावरती अगदी चांगला नियंत्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट व्हेरिएशन दाखवलंय. अचूक टप्पा ठेवलाय. लाईन चांगली, ब्रेकअप चांगला, रनअप मध्ये सुधारणा आहे गोलंदाजाच्या शैलीमध्ये. अगदी चांगला वेगवान पद्धतीची गोलंदाजी करतोय. समोर खेचलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. अजून एक धक्का मिळेल. बोलने का शौक है तो छोटे मोटे कलाकारों के सामने बोला करो, अपने बाप के सामने नहीं. थँक्यू डीजे, तुमचं धन्यवाद या स्पर्धेच्या वतीनं. चला आपण स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. बघा तीन बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉलचा मात्र खेळ उरलेला आहे. ते हवेमध्ये बॉल आणि इथे अजून एका विकेटचं पतन. लगातारचा दुसरा फलंदाज बाद. डीजे चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कार्तिकला आपण पाहू शकाल. इथून मात्र कार्तिकला चांगली फलंदाजी करावी लागेल. लगातारचे 2 प्रमुख फलंदाज बाद झाले. सलामीला गेलेला फलंदाज, त्यानंतर हुंडावला गेलेला फलंदाज सुद्धा बाद झाला आणि इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार. हलक्या हाताने बॉलला मात्र पेश करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. अगदी दूरवरचा प्रवास मात्र ठेवला. इथून मात्र गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी अचूक टप्प्याची राहील का? इथून धावांना मात्र रोख लावून ठेवणार का? रोखण्याचा प्रयत्न करतोय. नौका फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाजी अगदी कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळून सांगतील की इथे खराब बॉल आहे
अगदी शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला इथे गोलंदाजानं. एक अवांतर धाव मिळेल. या अवांतर धावेनं धावफलकाचा आपण जर विचार केला तर 18 धावा आतापर्यंत आहेत. 2 फलंदाज प्रमुख बाद झाले. आघाडीला आलेला फलंदाज बाद झाला. त्यानंतर वनडाऊनला आलेला फलंदाज सुद्धा बाद झाला आहे. हवेमध्ये बॉल अगदी क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न करतो जेल टिपण्याचा. ते धावा घेतल्या जात नाही. धावांपासून अगदी रोखून ठेवलं जाते. वारंवार मात्र इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन सुद्धा केलं जातंय. गती परिवर्तनाची वेळ मात्र समोरच्या फलंदाजाला ठेवलेली आहे. आणि इथून मात्र दुसरे षटक संपले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 18 धावा आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केले. म्हणजे 9-9 धावा पूर्णपणे केलेल्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 9-9 धावा इथे एकवेशन केल्यात या फलंदाजानं. त्याचबरोबरीनं 2 फलंदाज सुद्धा बाद केले. अंतिम षटक असणार आणि अंतिम षटकाला मात्र इथे सुरुवात होणार. गोलंदाज जगदीश गोलंदाज आहे. अगदी चांगली गोलंदाजी होणार का? पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्यानंतर 10 धावा आल्या होत्या आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवरती 2 धावा मात्र इक्वेशन केल्या. क्या बात है, जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र धावा बनवायच्या आहे. धावा कमी आहेत आणि 3 षटकांचा अगदी वादळी खेळ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ही लढत मात्र कोण जिंकणार अगदी महत्वाची लढत आहे. हरिक्राम वर्सेस खैरवाडी. बिग मॅच, बिग पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. इथून तिसरं षटक अवतळतोय. अगदी समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड. इथून मात्र पाठवलाय षटकार डीजे. थँक्यू. 26 धावा धाव फलकावर षटकाराच्या मदतीनं. अगदी खूप वेळानंतर हा षटकार पाहायला मिळाला. प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतोय हरिक्राम टीमचा हा खेळाडू. अगदी चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ओहो क्या बात है. अरे काय बघतोस रागानं. अरे वाघाने तर षटकार ठोकलाय. लगातारचे 2 षटकार आले आणि इथून मात्र धाव संख्येला मात्र इथे पूर्णपणे अनुकूलित करून ठेवलंय. क्या बात आहे, जबरदस्त ब्रेकअप केला. इथे गोलंदाजावर आक्रमण केलंय. गोलंदाजावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलाय. तिसरे षटक आहे, जरूर हाणामानी करण्याचा प्रयत्न केलाय. षटकार आणि चौकारांची परिभाषा बोलतोय हरिक्राम टीमचा हा खेळाडू. इथून मात्र धावा बनवायच्या आहेत. समोर ड्राईव्ह केलाय आणि इथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण, दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि इथे पहा काय घडलं जात आहे. यस, नोट आउट. 2 धावा अगदी चित्त्याचे चपळाईनं मात्र इथे पळून घेतल्या जातात आणि या 2 धावेनं धावफलक पुढे शिरकाव करतोय. 34 या अंकावर फलंदाजी करतोय हरिक्राम टीम. तर मात्र अंतिम षटका, अंतिम षटकाच्या प्रत्येक बॉलला सिंगल, डबल, षटकार आणि चौकारांची ही आतिषबाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. आणि इथूनचा मात्र अर्ध षटक संपलंय आणि अर्ध षटकाचा खेळ मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हरिक्राम संघ आतापर्यंत धावांचा आपण विचार केला तर अगदी चांगला बॅटल बनवला इथे. धाव संख्येचा परफॉर्मन्स चांगला मात्र इथून त्यांच्या माध्यमातून अगदी हलक्या हाताने पेश केलाय. परंतु इथे पंचांचा इशारा आला, इट इज वाईड बॉल. अवांतर धाव मात्र जरूर आले. 2 षटकार आले, त्यानंतर डॉट बॉल दाखवलाय, त्यानंतर मात्र खराब चेंडू फेकला जातोय. इथून मात्र गोलंदाजाला चांगली रणनीती आखणं गरजेचं आहे. धावांची गती कमी करणं. अगदी हळू गतीचा हा बॉल, अगदी खोलवरचा बॉल टाकलाय. अगदी पुढ्यात बॉल होता, अगदी शिरसावून खेळायचा होता. इथून मात्र ते प्रयत्न मात्र करत नाही. अगदी स्थिरावून ठेवलाय गोलंदाजानं. अचूक टप्प्याचं व्हेरिएशन, शैली खूप छान पद्धतीने मात्र गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते.
अगदी धीम्या गतीने बॉलला पेश केलं जातंय. हेलिकॉप्टर अगदी ग्राउंड शॉट सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला दी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं तिसरं षटक संपलंय. 3 षटकाचा अगदी अखेरचा सामना ते संपला जातोय आणि 37 धावा विजयासाठी 38 धावीची गरज आहे. यानंतर या धावा बनल्या जातील की रोखल्या जातील या ऐकण्यासाठी मी घेऊन जातो माझे साथी समलोचक देवरामजी गुटे. हॅलो, थँक्यू शांताराम सर. थँक्यू नानू सर. तर मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामना हा 3 षटकांचा राहणार आहे. आतापर्यंत जर विचार केला तर येणारे 18 चेंडू विजयासाठी 37 धावेची गरज असेल. 37 धावेची गरज असेल. सोरे 37 बनल्यात 38 धावेची गरज असेल टीम खैरवाडी संघाला. थँक्यू देवरामजी गुट्या. उद्याचे लॉस आहेत आम्ही सगळ्या टीम्सला इन्व्हाइट करते. उद्याचे लॉस आहे बी पूल आहे उद्याचा दिवस आहे. पहिला सामना अगदी वाजा शेरवल्या विश्वनाथचा संघ त्याच्या विरोधात फाईट करेल मोरिया वाघचवाडी टीम. आणि दुसरा सामना आहे मोरिया धोदानी संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करेल वीर प्रतिष्ठान बीसीची चिंचवल्या. आणि तिसरा सामना आहे पळसदरी नागेचा संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करेल बीएस संघ सागरचा संघ असेल. त्याच नंतर कासगाववाड्या चौथा सामना त्याला जोड नाही आहे त्या अनुषंगाने तो देखील सामना खेळवला जाईल. आणि पाचवा सामना अगदी गाडेश्वर जयवंतचा संघ असेल आणि चॅलेंजर स्वतः कृष्णा असतील. या सर्व संघांनी काल या सर्व संघांनी रिपोर्टिंग 7:30 वाजता करायचे. वाजा चेरवली विश्वनाथ संघ मेन म्हणजे आणि मोरिया बागाचवाडी संघ 7:30 ला रिपोर्टिंग करायची. पहिला सामना 7:30 ला सुरुवात होईल. या दोन्ही संघ वेळेत आले नाही तर 2-2 बॉलची कपात केली जाईल. थँक्यू तर थँक्यू कृष्णा सर. तर मैदानाच्या आता आपण पाहू शकाल येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 38 धावेची गरज असेल टीम खैरवाडी संघाला. तर सलामीची जोडी आपण पाहू शकाल समाधानला आणि आकाश समाधान आणि नॉन स्ट्राईक आपण पाहू शकाल आकाशला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथं वापरला जातोय सूरज. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज ट्रॅक वरती सूरजला. पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी सूरज सज्ज. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेंडू आणि तिथं मात्र समाधानची विकेट. मोठा मासा गळाला फसतोय. इथं मी डीजेला संधी देईन. ठोक डीजे. समाधान कडून अपेक्षा होती की मोठाले फटके त्याच्या बॅट मधून येतील पण पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन होत आहे. समाधानची जागा सावरण्यासाठी नौका फलंदाज आपण पाहू शकाल अनंताचा जर देखील विचार केला तर खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. अनंताचा जर विचार केला तर गेल्या मॅच मध्ये खूप चांगली फटकेबाजी राहिली होती. त्याच्या बॅट मधून चांगले फटके आले होते.
त्यानंतर सूरजला तोड देईल का? पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचा मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी विकेट किपर कुठलीही चुकी करणार नाही. पुन्हा एकदा विकेटचं पतन होतोय. खूपच चांगले पंच आपल्याला पाळ मिळतात. गोठ्या अंपायरची आठवण करून देत असताना कुठेतरी आपलं अंग मोकळं करून दिसतात आपल्या सर्वांचे लाडके चंदू बसमा. तर गोलंदाज खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मार्फत सूरज या गोलंदाजाचे जर विचार केला तर 2 चेंडू रिलीज केले. 2 चेंडूवर मोठाले विकेट प्राप्त करून देणाऱ्या संघासाठी पुन्हा एकदा दांडी दांडी उद्ध्वस्त ठोक डीजे. मॅच आपल्या BTCL टीम धुंद्रे फणसवाडी संघाचा संघनायक येऊन उपस्थित राहायचा व्यासपीठावर. विजयी संघ त्याच्यानंतर 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. धुंद्रे फणसवाडी संघाचा संघनायक येऊन आसनस्थ व्हायचंय कॉम्बॉक्स मध्ये. हॅलो, तर लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आत. सूरजच्या माध्यमातून हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यासाठी हरकत नाही. हरिग्राम टीम कडून खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. तर मैदानावरती नौका फलंदाज आपण पाहू शकाल. विजय या फलंदाजाला अजूनही जर विचार केला तर खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकात 3 चेंडू शिल्लक. विजयला कुठेतरी मोठाले फटक्या मारण्याची गरज आहे, कारण विजयाच्या दिशेने जर वाटचाल करावी हवी तर खूपच धावांचा अजून टार्गेट सेट करायचं आहे. 38 धावांचा गाठायचे आपल्याला, म्हणजे मोठ्या फटक्यांची नितांत गरज भासते. पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडूचा सांगावा येतोय. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. अजून या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकातल्या 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवर मोठाले फटके येतील का? स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल विजयला. नॉन स्ट्राईकला फलंदाज आकाशला पाहू शकाल. अजून या नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा हीच आपल्याला पाहायला मिळाली. इथं मात्र विकेटचं पतन होतोय. तू शोना दिसते, माझा शोना तू पिल्लू दिसते, तुझ्यावर प्यार करते मी, तू इश्क वाला प्यार करते. खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आत. विजयच्या माध्यमातून चांगली खेळाडू ऋतू आपल्याला पाहायला मिळाले आपल्याला. पंचांना देखील माहित नव्हतं, पण त्या ठिकाणी मात्र विजयने आपल्या स्वतःला बाद करून घेतलंय. तर नौका फलंदाज विजयची जागा सांभाळण्यासाठी अशोकला पाहू शकाल. या गोलंदाजाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू आणि ज्याने 5 चेंडू रिलीज केले आतापर्यंत 4 विकेट ज्याच्या नावावर राहिलेत सूरज खूपच चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकूट टप्प्याचा चेंडू, तिथं झेलची संधी, कुठलाही स्पीड चुकी करणार नाही आणि त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा विकेट. इथं मी डीजेला संधी देईन. डीजे या षटकाचा जर विचार केला तर 5 विकेट घेतले सूरज या गोलंदाजानं. एकही धाव खर्च केली नाही. या स्पर्धेतील 3रं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतंय सूरजच्या नावावर.
खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्या नावावर पहिल्या षटकामध्ये 5 विकेट पाहायला मिळतात. लास्ट जॉब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. तर जास्त टाइम घेऊन टाइम ऑलरेडी स्पीडअप करायचं आहे हरिग्राम संघ. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल चंद्रकांत, सॉरी आकाश. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईकला चंद्रकांत. लास्ट जॉब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम हरिग्राम संघाकडून. आजच्या रात्रीमधलं तिसरं मेडल षटक आपल्याला पाहायला मिळते सुरेशच्या नावावर. लास्ट जॉब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अद्याप विचार केला तर 38 धावेची गरज असेल, कारण मेडल षटक हटवल्यानंतर कुठेतरी रणनीती स्थिरावली होती. त्या ठिकाणी फुलटो चेंडू शरीराचं खूपच बाहेर, एसटीच्या खूपच पलीकडे चेंडू जाईल तो वाईट. पंच आमच्याकडे वळून बोलतील की ही अतिरिक्त धाव, आणि या अतिरिक्त धावेने संघाचा श्री गणेश होताना दिसतोय आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिलाच चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅक वरती पाहू शकाल शंकरला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी ओलिंडर बघायचं. ओलिंडर काय विकेट. लास्ट जॉब कॅच पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. इथं पंच आमच्याकडे वळून बोलतील की चेक करायचंय काय तरी, तर डिसिजन पेंडिंगला असणार आहे. कॅच मात्र लाजवाब राहिली गेली. खूपच चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसामधली एक नामुमकिन कॅच आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली ड्राईव्ह होते त्या ठिकाणी. तरी पंचांचा इशारा येतोय OUT आउट. खूप चांगली झेल पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी, आणि या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे हरिग्राम संघाकडून. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आकाशला घरचा रास्ता दाखवत असताना आकाशची जागा सांभाळण्यासाठी नौका फलंदाज आपण पाहू शकायला मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय प्रमोद खंडवीला. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकाल शंकरला. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम हरिग्राम संघाकडून. तर स्ट्राईकला नौका फलंदाज प्रमोद खंडवी. पुन्हा एकदा नो लुक शॉट सजवला होता त्या ठिकाणी, मात्र चेंडू जाईल तो सीमा रेषच्या पलीकडे 4 धावेसाठी. खूप छान. इथं मी डीजेला चान्स देईन. डीजे लाजवाब फटकेबाजी. अल्ल्याच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद खंडवीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटो चेंडू त्या ठिकाणी गॅलरी रिझल्ट मध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा चेंडू जाईल तो सीमा रेषच्या पलीकडे 4 धावेसाठी. इथं मी डीजेला संधी देईन. डीजे
पाहायला मिळतंय हरिग्राम संघाकडून. शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने प्रमोद खेळून काढेल. पुन्हा एकदा चेंडू जाईल तो 4 धावेसाठी. खूप छान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथं मी डीजेला चान्स देईन. डीजे અહીંયા पंच ऑन करायचं आहे पहा. अगदी वेल खूप झालाय. अगदी शेवटचं षटक लगेच फेकायचं आहे पहा. याच्यातला जो संघ सामना जिंकेल त्या संघातील एक कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. तर येणारे 7 चेंडू 25 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने खेळ चालू आहे. शांत रीतीने आपल्याला खेळ चालू असताना दिसतोय. दबदबा मात्र गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहू शकाल कशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाचा दबदबा राहिला गेलं या ग्राउंड वरती. खूपच छान गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. तिसरा षटक हाताळत असताना कार्तिकला पाहू शकाल पहिला चेंडू डोर ठरलाय. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डीप मिड विकेट वरच्या डोक्यावरून पण त्या ठिकाणी खूप काळ चेंडू हवेमध्ये होता आणि झेल मात्र जमिनीला दान करून दिलंय. इथं मात्र आपण पंच पाहू शकाल कशा पद्धतीने सेलिब्रेशन चालू आहे. आणि या एका धावेने धावसंख्येचा जर विचार केला तर 14 धाव फलकावर लागल्या गेल्यात. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हरिग्राम संघाकडून. पुन्हा एकदा स्टेटला खेळलेला चेंडू त्या ठिकाणी एकदा पूर्ण कॅचची चान्स होती पण त्या ठिकाणी मात्र एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. तर गोलंदाजी आपल्याला खूपच छान पाहायला मिळते हरिग्रामच्या संघाकडून. आणि तेवढंच आमचं पंच देखील सेलिब्रेशन करत असताना चंदू बसमा सर आपल्याला पाहू शकाल मुख्य पंचांच्या भूमिकेत. हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कार्तिकच्या माध्यमातून. तिसरा षटक हाताळत असताना लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा चान्स बनले गेले विकेटची. त्या ठिकाणी मात्र कुठलीही झेल आपल्याला मिळणार नाही. झेल मात्र जमिनीला दान. हा देखील एका धावेने धावसंख्येत भर पडते ते 16 धावा. धावा मात्र शिरावताना आपण पाहू शकाल. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हरिग्राम संघाकडून. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा अशी एकदा दोट चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळून बोलतील की हा देखील षटक समाप्त. तर खूपच छान चला गोलंदाजी. थँक्यू सो मच. चला हरिग्राम संघाचा संगणक आणि दुंद्रे फणसवाडी संघाचा संगणक लगेचच यायचे धावत. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय सूरज ठरलाय.